महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील संघर्ष योद्धा म्हणजेच महिब्या. महिब्या हा बैल रेटरे धरण इथे राहणाऱ्या सदाशिव कदम सर यांचा बैल आहे. खरं तर सदाशिव कदम सर हे शिक्षक व शेतकरी आहेत. सरांना कायम वाटत असे आपल्या दावणीला एकतरी शर्यतीतला बैल असावा. यासाठी सदाशिव कदम सर यांनी महिब्याला आदत असताना आपल्या दावणीला आणलं. महिब्या या बैलाला सदाशिव सरांनी काही महिन्यातच शर्यतीतल्या बैलासारखी शिकवण दिली. काही महिन्यातच महिब्या या बैलाला शर्यतीच्या मैदानात उतरवण्यात आले. महिब्या या बैलाने पहिल्याच मैदानात आपल्या आदत किंग महिब्याची एक झलक दाखवली. महिब्या आणि नाग्या या दोघांनी फायनलचे बक्षीस जिंकले. त्यानंतर महिब्याने आदत असताना अनेक मैदाने आपल्या नावावर गाजवली. महिब्या या बैलाने माळशिरस हिंद केसरी, पेडगावचे मैदान, महाराष्ट्र केसरी असे अनेक मोठमोठ्या मैदानामध्ये आपले नाव गाजवले. त्यावेळेस महिब्या या बैलाला 1,25,00,000 इतकी मागणी सुद्धा आली होती. पण सरांनी महिब्या या बैलाला आपल्यापासून दूर केले नाही. महिब्या आणि बकासूर यांनी सर्वात मोठे मैदान म्हणजेच रुस्तम ए हिंद केसरीच्या मैदानात पहिला नंबर करून महिब्याने आपला नावाचा दबदबा निर्माण केला. काही वर्षानंतर ज्यावेळेस महिब्या पहिला नंबर करायचा व मैदानात पळायचा त्यावेळेस महिब्याच्या पायाला दुखापत होत होती. इथूनच महिब्याच्या संघर्षाचा काळ सुरू झाला. महिब्या मैदानावरून आल्यावर पायात लंगडायचा. सरांनी कित्येक डॉक्टरांना दाखवले. कित्येक महिने महिब्याला काय होत आहे हे सापडत नव्हतं. सदाशिव सर कायम म्हणायचे, माझा महिब्या शर्यतीत पळला नाही तरी चालेल, पण तो कायम माझ्यापाशीच राहणार. सदाशिव सरांनी महिब्याला बरं करण्यासाठी कित्येक डॉक्टर व लाखो रुपये खर्च केले. शेवटी सरांच्या मेहनतीला यश मिळाले आणि महिब्याच्या आजाराचे निदान सापडले. काही महिन्यातच महिब्या पहिल्यासारखा बरा झाला. सदाशिव सरांनी महिब्याला वडकीच्या हिंद केसरी 2025च्या मैदानात पळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवशी मात्र महिब्या फक्त आणि फक्त सदाशिव सरांनी घेतलेल्या कष्टासाठी पळाला आणि महिब्याने वडकीच्या हिंद केसरी मैदानात 4था क्रमांक करून दाखवला. त्या दिवशी महिब्याने अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिले, महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील संघर्ष योद्धा म्हणून इथून पुढे महिब्याला ओळखले जाईल.